सोलापूर शहरातील जुना कारंबा नाका येथील गोकुळ अपार्टमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे। या घटनेने अपार्टमेंटमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोक जीव मुठीत धरून इकडून तिकडे पळू लागले। या घटनेचे गांभीर्य पाहून एका नागरिकाने तात्काळ अग्निशमन दलाला कॉल केला। अवघ्या काही मिनिटांत भवानी पेठ आणि सावरकर मैदान केंद्रातील फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले। फायरमन घुमे, नरवडे, जगताप, अडगळे आणि स्टेशन ऑफिसर रावसाहेब सलगर यांच्या अथक परिश्रमामुळे ही भीषण आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले। त्यामुळे अपार्टमेंटमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि फायर ब्रिगेडच्या या तत्पर सेवेसाठी आभार व्यक्त केले। दरम्यान सोलापूर शहरात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। अशा पावसाळी वातावरणात शॉर्ट सर्किटच्या घटना घडण्याची शक्यता वाढते। त्यामुळे एमएसईबी आणि फायर ब्रिगेडच्या वतीने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या घटनेमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु अशा घटनांपासून सावध राहणे गरजेचे आहे। फायर ब्रिगेडच्या या तत्पर सेवेमुळे एक मोठा अनर्थ टळला। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राइब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।